आता हे झालं नॉलेजचं. अजून दुसरा जो पार्ट आहे तो आहे, ही जी इंडस्ट्री आहे ही आहे सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री. सर्व्हिस बेस. आता सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री म्हटल्यानंतर तुम्ही पंक्च्युअल आणि कमिटेड असणं गरजेचं आहे. तर तुम्ही जर दिलेल्या कमिटमेंट्स जर फुलफिल करत नसाल, मी तुमच्याकडनं ॲडव्हान्स घेईपर्यंत किंवा मी तुमच्याकडनं काम घेईपर्यंत म्हणतोय की सर मी 2 महिन्यात काम देईल, 2 महिन्यात देईल, आणि एकदा ॲडव्हान्स आलं किंवा माझ्याकडे पैसे तुमचे बरेचसे 50% 60% आले आणि मी जर ते टायमात काम जर देऊ शकत नसेल, तर मग कसं असतं, हे इथे जे लोक राहतात पुण्यामध्ये किंवा मेट्रो सिटीजमध्ये, त्यांना ह्या बाकीच्या गोष्टींसाठी वेळ नाहीये आणि त्यांनीही पुढे काहीतरी कमिटमेंट दिलेलं असतं आपल्या कमिटमेंटच्या बेसिसवरती, की बाबा आमचा इंटिरियर डिझायनर 2 महिन्यात देणार आहे, तर मी तुम्हाला 2.5 महिन्यात चावी हँडओव्हर करतोय मी जिथे राहत आहे तिथे. तर ते जर 2 महिन्यात तुम्ही नाही दिलं, 2 महिन्याचं 3 महिने गेलं, 4 महिने गेलं, तर तो जो पुढचा पूर्ण वर्कफ्लो आहे किंवा पुढचा पूर्ण जो पाथ आहे तो सगळा मेस होऊन जातो. तर मग याच्यासाठी तुम्ही एकतर नॉलेजेबल असणं गरजेचं आहे आणि तुम्ही दिलेल्या तुमच्या कमिटमेंट्स फुलफिल करणं गरजेचं आहे. ओके, ह्या 2 ते 3 गोष्टी. जसं की तिसरी गोष्ट येईल की तुम्ही हार्डवर्क करण्याची ताकद ठेवा. मी एक ऑप्शन दिलाय, क्लायंट कितीच ऑप्शन मागतोय, मी 3 ऑप्शन्स दिलेत तरी पण तो अजून ऑप्शन्सच मागतोय, असं नसतं. घर हे एकदाच होणार असतं. करेक्ट. इंटेरियर सुद्धा तो साधारण, आता काही लोक आहेत जे 5 किंवा 7 वर्षामध्येच चेंज करतात इंटिरियर्स, पण खूप काही म्हणजे हा 5 किंवा 7 वर्षात इंटिरियर चेंज करणारा जो क्राऊड आहे तो खूप कमी आहे. बट साधारण तुम्ही जेव्हा इंटिरियर करता तेव्हा बरेचसे लोक अशा बेसिसवर करतात की पुढचे 15 ते 20 वर्ष मला पुढे काहीही करायची गरज पडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीच्या बेसिसवरती जर तुम्हाला इंटिरियर करायचं असेल तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस द्या, चांगल्या पद्धतीचे डिझाईन्स द्या, चांगले मटेरियल्स वापरा, जेणेकरून ते जे हे आहे तुमचं प्रोडक्ट आहे ते लॉंग लास्टिंग चालेल, मेंटेनन्स येणार नाही आणि क्लायंटही नक्कीच तुम्हाला रिकमेंड करेल की अरे बापरे, लोक त्यांच्याकडे घरी आल्यानंतर अरे किती सुंदर दिसतंय घर, अरे हे तर 5 वर्षापूर्वी बनवलंय, अजून त्याला आम्ही खिळा मारायला पण बोलवलं नाही. सो अशा पद्धतीची जर तुम्ही चांगली सर्व्हिस दिली तर नक्कीच तुम्हाला अजून बिझनेस ग्रोथसाठी सुद्धा तुम्हाला फायदा होईल. सो ह्या 2-3 गोष्टी आहेत की जसं की हार्डवर्किंग, पंक्च्युअल म्हणजेच कमिटेड, आणि थर्ड वन जे आहे दॅट इज नॉलेजेबल. तुम्ही नॉलेज असून तुम्ही नॉलेज शेअर करून त्यांना नॉलेजेबल करा की हे याच्याऐवजी आपण हे वापरलं किंवा ह्या गोष्टी झाल्या तर तुमची तिथं कॉस्ट कटिंग होऊ शकते किंवा ह्या गोष्टी वापरणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याचशा वेळेस काय होतं, क्लायंट आम्हालाही विचारतो की सर MR ग्रेडचा आपण प्लाय वापरूया 710. तर गरजेचं नाही की तुम्ही सगळ्याच साईटवर तुमच्या सगळ्या घरातच तुम्ही MR बेसचा MR प्लाय वापरावा. तो तुम्ही लिमिटेड एरियामध्ये वापरला, बाकी रेग्युलर प्लाय वापरला तर तिथं तुमचं कॉस्ट कटिंग नक्कीच होऊ शकतं. विद्यार्थ्यांना आपल्या वैयक्तिक मार्गदर्शन आपल्या संस्थेतून मिळतं का, आणि तो कशा पद्धतीने त्याच्या इंडस्ट्रीमध्ये यशस्वी करिअर घडवू शकतो? जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी आहेत ना, डिपेंडंट आहेत बघा सर. जसं की जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एकदा नॉलेज जर आलं तर ते नॉलेज तुम्ही जेव्हा पुढच्याला नॉलेज देताय तेव्हा ते नॉलेज तो माणूस तर त्या फील्डच्या रिलेटेड नसतो, बट ते नॉलेज व्यवस्थित दिल्यामुळे तो काय होतो की तो पण नॉलेजेबल होतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, काय हरकत नाही, हे काम तुम्ही माझं करून द्या. हे काम त्याने करून दिल्यानंतर त्याला काही म्हणजे हे आम्ही स्टुडंट्सला शिकवताना सांगतो की तुम्ही कॉस्ट कटिंगच्या नादामध्ये चीप क्वालिटीचं मटेरियल वापरू नका. तुम्ही क्लायंटला सरळ सांगा की तुम्ही माझ्याकडनं फक्त डिझाईन आणि एक्झिक्युशन घ्या किंवा कन्सल्टन्सी घ्या, मी बाकीचं काम नाही करू शकत, जर एक लिमिटच्या खाली ते म्हणत असतील तर. नाहीतर मला काम भेटतंय म्हणून मी 10 लाखाचं काम 7 लाखात किंवा 6 लाखात करतोय आणि मग इतका डिफरन्स, इतका जो टॉलरन्स आहे किंवा इतका जो बफर आहे तो तुम्ही कुठनं भरून काढू शकता. तर ह्या गोष्टी करत असताना नक्कीच तुम्हाला कुठेतरी तुमचं जो एक जो हे आहे, तुमचा जो एक काही प्रोटोकॉल्स आहेत की मला ह्याच लेवलचा किंवा ह्याच टाईपचा मला प्लायवूड वापरायचा आहे किंवा ह्याच टाईपचं मला मटेरियल किंवा हिंजेस किंवा हार्डवेअर वापरायचे आहेत, जेणेकरून तुमचं कामही चांगलं दिसू शकतं. कारण की फिनिशिंग जर तुम्हाला द्यायची असेल कामाला तर त्याच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं मटेरियल्स लागेल. तुम्ही जर विचार करत असाल की बाबा मला 38, 35, 40 रुपये 45 रुपये वाल्या प्लायनं सुद्धा खूप चांगली फिनिशिंग येईल तर नाही होऊ शकत. कारण की त्यामध्ये एंडुलन्सच इतकं असतं की ते तुम्ही मध्ये गेल्यानंतरच दिसेल की अरे हे किती वेवी दिसतंय. सो मेक शुअर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात की मी जे प्रोडक्ट देतोय क्लायंटला ते असं देतोय की हे माझंच घर आहे अँड आय एम डुईंग सेवा फॉर माय ओन सेल्फ ऑर फॉर हिम. तर
त्या हिशोबानं जर तुम्ही काम करत राहाल तर नक्कीच तुम्हाला चांगले प्रोजेक्ट्सही मिळत राहतील आणि तुमचं कामही खूप चांगलं प्रेझेंट होत राहील. प्रेझेंट होत सो तुम्ही जे नॉलेज शेअर करून तुम्ही क्लायंटला व्यवस्थित मार्गदर्शन करा, प्लस चांगलं मटेरियल वापरून तुमचं साईट चांगल्या पद्धतीने तुम्ही हँडओव्हर करा आणि ते तुमचं प्रोडक्ट नक्कीच चांगल्या गोष्टी वापरल्यामुळे खूप चांगलं दिसणार आहे. ह्याच गोष्टी काही आम्ही share करतो. एखादी सक्सेस स्टोरी आहे का आपल्या इन्स्टिट्यूट मधून तो शिकून गेलाय आणि एकदम जबरदस्त अशी स्टोरी निर्माण झाली? सर खूपच असे- एखादी त्यातल्या त्यात एखादी. अगदीच खूप असे उदाहरणं आहेत की बरेचसे स्टुडंट्स असे आहेत की ते इथं शिकले, त्यानंतर ते त्यांच्या होमटाऊनला गेले. होमटाऊनला गेल्यानंतर त्यांनी स्वतः तिथे त्यांचं ऑफिस सुरू केलं. पहिले काही दिवस त्यांना कोणताही म्हणजे आम्ही आमच्या स्टुडंट्सला हेही सांगतो की तुम्ही जेव्हा इथनं शिकून जाल तुम्हाला आता जसं मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं होतं की इथे जेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट्स करायचे असतात तर तुम्हाला एक मॉनिटर करणारा व्यक्ती पाहिजे है ना. तर एक मेंटॉर म्हणून आम्ही त्यांच्यासाठी काही दिवस नक्कीच काम करतो. काही दिवस म्हणण्यापेक्षा आम्ही लाईफ टाईम असिस्टन्स आहे आमचं की बाबा तुम्ही कधी ह्या तुम्हाला वाटलं की नाही सर तुम्ही आम्हाला 2025 किंवा 2018चं ऑटोकॅड किंवा 3ds Max किंवा स्केचअप शिकवलं होतं, आता तर 25 किंवा 26 आलेलं आहे, मग याच्यातल्या ह्या 2 कमांड आम्हाला नाही कळत आहे, डेफिनेटली या आम्ही तुम्हाला त्या 2 कमांडही शिकू. सो पहिल्यांदा जेव्हा प्रोजेक्ट्स स्टुडंट्स घेतात तर पहिल्यांदा प्रोजेक्ट्स घेतल्यानंतर त्यांना काही गोष्टींची माहिती देणं गरजेचं असतं की तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच अवॉइड करा किंवा ह्या गोष्टी आवर्जून करा. मग ह्या गोष्टी आम्ही सांगितल्यामुळे त्यांचा प्रोजेक्ट खूप इझिली रन होतो, व्यवस्थित होतो आणि व्यवस्थित पारही पडतो. सो आमचे असे बरेचसे स्टुडंट्स आहेत की जे इथं शिकल्यानंतर त्यांच्या होमटाऊनला गेले, त्यांना आम्ही टेलिफोनिक खूप सारं असिस्टन्स दिलं, खूप सारं मार्गदर्शन दिलं की हे अशा पद्धतीनं करा आणि आज त्यांच्या ऑफिसच्या ओपनिंगसाठी आम्हाला जेव्हा ते बोलवतात तेव्हा खूप आनंद होतो. खूप छान पद्धतीने बऱ्याचशा शहरांमध्ये ते त्यांचे स्वतःचे ऑफिसेस सुरू करून ते खूप चांगल्या पद्धतीने ऑफिसेस रन करत आहेत, लोकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम देत आहेत, प्रोजेक्ट्स देत आहेत. तुमच्यामध्ये इंटेरियर डिझाईनचं भविष्य कसं दिसतंय आणि कोणत्या नव्या ट्रेंड्स किंवा टेक्नॉलॉजीची गरज आहे? जर तुम्ही पाहायला गेलं तर सर जे पुणे आहे, आता पुण्यामध्ये मी 2008 पासून आहे. सो पहिले पुणे आणि आत्ताचं पुणे मी बघतोय, म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहत होतो तिथे आता म्हणजे सगळे टॉवरच झालेले आहेत. सो ह्या 15, 16, 17 वर्षाच्या कालावधीमध्ये खूपच पुणे बदललेलं आहे. बदललंय. म्हणजे काय, कन्स्ट्रक्शन खूपच वाढत आहे. पुण्यामध्ये येणाऱ्या लोकांचा पण फ्लो खूप आहे. पुणे असो किंवा मेट्रो सिटीजमध्ये रोजगार जो मिळणार आहे तो खूप चांगल्या पद्धतीने रोजगार मिळतो किंवा रोजगाराच्या संधी पण खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत. तर त्यामुळे जे गावातले लोक आहेत किंवा जे आजूबाजूचे लोक आहेत ते नक्कीच शहराकडे धाव घेत आहेत आणि ह्या धाव घेतल्यामुळे शहराचा अजूनच एक्सपान्शन वाढतच गेलेला आहे. तर ते वाढत गेल्यामुळे नक्कीच लोक येत आहेत म्हणल्यानंतर मग त्यांना राहण्यासाठी किंवा त्यांचा उदरनिर्वाह किंवा त्यांचा राहण्यासाठीचा जो जागा आहे तीही बनवणं गरजेचं आहे. मग त्यासाठीच इथे भरपूर सारं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. पुण्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कित्येक स्कीम्स तुम्ही आत्ता बघाल, जर पुण्याच्या आजूबाजूला जर तुम्ही फिरलात तर खूप मोठे 25-30 फ्लोअरचे टॉवर्स तुम्हाला बघायला मिळतील. तर इथे जर पाहायला गेलं तर पुण्यामध्ये खूप जास्त कन्स्ट्रक्शनला आणि इंटिरियर आर्किटेक्चर सर्व्हिसेसला स्कोप आहे, ज्याच्यामध्ये आज जर तुम्ही पाहिलं, आज दर दुसऱ्या तिसऱ्या घरी जरी तुमच्याकडे इंटिरियर डिझायनर असेल तरी पण त्यांचे 2, 3, 4, 5 प्रोजेक्ट मीनवाईल सुरू आहेत. सो खूप चांगलं भविष्य आहे इंटिरियरमध्ये. तुम्ही जर पाहिलं तर खूप जास्त स्कोप आहे. जेवढं तुम्ही क्रिएटिव्ह किंवा जेवढं तुम्ही थोडंसं फ्युचर स्कोपच्या हिशोबानं एखादी थॉट प्रोसेस ठेवला आणि त्या हिशोबानं जर डिझाईन्स दिले तर लोकांना अजूनच आवडतात. आउट ऑफ द बॉक्स थोडंसं वेगळं काहीतरी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच इंटिरियरमध्ये तुमची क्रिएटिव्हिटी मांडण्यासाठी किंवा क्रिएटिव्हिटी दाखवण्याचा खूप एक चांगला बेस आहे, जिथे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता आणि इथे कन्स्ट्रक्शन खूप चांगल्या पद्धतीने असल्यामुळे तुम्हाला नक्कीच याच्या खूप संधीज आहेत. आता आपण आपली इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट सोबत आपण प्रोजेक्ट सुद्धा आपण घेतो. अगदीच. प्रोजेक्ट घेण्याचं कारणच हे की आम्ही प्रोजेक्ट्स इथे अशा पद्धतीने घेतले आहेत की जेणेकरून आमच्या स्टुडंट्सला त्याचा फायदा व्हावा. म्हणजे आम्ही प्रोजेक्ट्स घेताना मेजरमेंट घेण्यापासून त्याचा प्लॅन कसं बनवायचं, आता वास्तूच्या हिशोबानं आपण त्याला कशा पद्धतीनं डिझाईन करू शकतो, कुठे कोणत्या गोष्टी येणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्टुडंट्सला शिकवतो. तेव्हाच त्यांना मग त्या गोष्टी रिलेट होतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने ग्रास्प करू शकतात. तो आमचा USPच हा आहे की तुम्ही
आम्ही अंडर वन रूफ सर्व्हिसेस पण देतो आणि एज्युकेशन पण प्रोव्हाइड करतो. सो ह्या दोन्हीची सांगड घातल्यामुळे स्टुडंट्सलाही खूप चांगल्या पद्धतीने शिकायला मिळते. सर आता AI आलेले आहे, तुम्हाला पण माहिती आहे Correct. टेक्नॉलॉजी. Correct. तर एआयच्या टेक्नॉलॉजीचा आपल्या ह्या इंडस्ट्रीजमध्ये कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? AI हा टूल असा आलेला आहे की जेणेकरून तुमचा जो टाइम जो कन्झ्युम होणार आहे तो खूप लेस केलेला आहे एआयने. तुम्ही पाहायला गेलं तर प्रत्येक फील्डमध्ये AI यूज होणारच आहे. बट AI हा पूर्णपणे जॉब घेईल असं नाही. AI हा तुम्हाला सपोर्ट करणार आहे. तुमचे डिझाईन्स किंवा तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या अजून एन्हान्स किंवा खूप क्रिएटिव्ह किंवा खूप चांगल्या कशा होऊ शकतात ह्या गोष्टी प्रेझेंट करण्यासाठी आपण इथे AI वापरणार आहोत. मग नंबर ऑफ ऑप्शन्स तुम्हाला जर बघायचे असतील तर ते नंबर ऑफ ऑप्शन्स तुम्ही पटकन याच्यामध्ये बघू शकता की AIनं की बाबा हे ऑप्शन्स माझ्याकडे आहेत. मग ह्या ऑप्शन्समधला बेस्ट ऑप्शन मी काय चूज करू शकतो. मग याच्यामध्ये मला जर अजून वेगवेगळे कलर्स थीम हवे असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचे इनपुट जे आहेत AIला देण्यासाठी ते आपल्याला नक्कीच द्यावं लागतील. त्यासाठी तुम्हाला स्किलफुल होणं, तुम्हाला त्यामध्ये काय काय गोष्टी असू शकतात ह्या गोष्टी माहीत होणं. तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या जर सॉफ्टवेअर शिकले तर तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये गोष्टी कळतात की ह्या कमांड्स असतात, ह्या कमांडनं ह्या गोष्टी होतात. मग त्याच कमांड्स आपण तिथे टाकून कशा पद्धतीनं रिझल्ट अचीव करू शकतो ह्या गोष्टी आपल्याला तिथं बघणं गरजेचं आहे. सर याच्यामध्ये आपल्याकडे लॉंग ड्युरेशनचा डिप्लोमा कोर्स आहे का? काही विद्यार्थी उत्सुक असतात की लॉंग ड्युरेशनचा करायचा आहे आणि याच्यात झुकून द्यायचं आहे, असा कुठला कोर्स आहे? लॉंग ड्युरेशन म्हणजे कसं आहे की साधारण 6 महिने 1 वर्षाचे कोर्सेस पण आपल्याकडे आहेत, ज्यामध्ये आम्ही त्याला डिप्लोमा कोर्स म्हणतो, ज्यामध्ये आम्ही त्यांना सॉफ्टवेअर पण शिकवतो. तसंच ॲक्च्युअल जे प्रॅक्टिकल नॉलेज असतं मग त्या प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये की कशा पद्धतीनं फ्लो असतो की प्रॅक्टिकल जेव्हा एखादं तुम्ही इंटिरियर करायला जाता त्या इंटिरियरमध्ये कोणती गोष्ट आधी सुरुवात करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही प्लॅनिंग करताना मेजरमेंट घेताना काय काय गोष्टी करायला पाहिजेत. म्हणजे स्टुडंट्सला आम्ही इतकं बेसिकपासून शिकवतो की हा टेप काय असतो, टेपमधल्या ज्या प्रत्येक लाईन्स आहेत त्या लाईन्सचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि त्या टेप्स मग मेजरमेंट्स घेताना कोणत्या कोणत्या गोष्टीचं आपण लक्षात ठेवायला पाहिजे, ध्यान ठेवलं पाहिजे. मग हे मेजरमेंट झाल्यानंतर प्लॅन कसा बनवायचा, मग पुढची स्टेप काय असणार आहे. सो ह्या डिप्लोमा कोर्समध्ये आम्ही काय करतो की साधारण सॉफ्टवेअर प्लस जी एक सुपरव्हिजन करून पूर्ण साईट, मग त्या साईटमध्ये जर स्टुडंटला एक साईडमध्ये गोष्टी नाही समजल्या आपण 2 साईट्स देतो, 2 साईट्समध्ये नाही समजल्या 3 साईट्स देतो, जेणेकरून पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज की बाबा सिलिंग बनवत असताना ते वॉटर ट्यूब लेवल कशी चेक करत होते, मग ते चेक करण्याचं कारण काय, ते चेक केल्यानं काय आपला प्रॉब्लेम होऊ शकत म्हणजे काय एरर्स वाचू शकतात किंवा मग सिलिंग बनवताना जी मध्ये फ्रेमिंग होते त्या फ्रेमिंगच्या चॅनलची साईज काय असते किंवा त्याच्यामधले स्पेसिंगची साईज काय असते, ह्या छोट्यातली छोट्या गोष्टी इन डिटेल की लाईक सिलेक्शन कसं करावं लागतं, क्लायंटला आपण कोटेशन कसं देऊ शकतो, क्लायंटसोबत कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे, कसे पेमेंट मोड असले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्शन किती दिवस आधी आपण केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं करायला पाहिजे. सिलेक्शन करत असताना जर सिलेक्शन बजेटमध्ये बसत नसेल तर त्या गोष्टी आपण कशा कन्व्हे करू शकतो किंवा त्या कशा पद्धतीनं सांगायला पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट स्टुडंट्सला काम कसं कंप्लीट करायचं आहे ते तर सांगतो पण मीनवाईल तुमचे जे त्यांचा बिहेवियर आहे व्हाईल कम्प्लिटिंग ऑर व्हाईल डुईंग दॅट प्रोजेक्ट की तुम्ही क्लायंटसोबत कसं वागलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं तुम्ही त्यांना अप्रोच केला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आम्ही तिथं देतो. मग त्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगत होतो की फर्निचरच्या म्हणजे जे डिपार्टमेंट्स आहेत इंटिरियरमध्ये, जसं की इलेक्ट्रिकल आहे, प्लंबिंग आहे, सिव्हिल आहे, देन POP वाला आहे, कार्पेंटर आहे, देन पेंटर आहे, देन कर्टन्सवाले आहेत. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा हे सगळे जे वेंडर्स आहेत ह्या वेंडर्सला आपण कधी बोलून कशा पद्धतीनं आपण काम करून घ्यायला पाहिजे, त्याचा वर्कफ्लो कसा असला पाहिजे किंवा मल्टिपल ॲक्टिव्हिटीज तुम्ही कशा सोबत सुरू करू शकता. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागे की आपला जर प्रोजेक्ट थोडासा लेट रन होत असेल तर त्याला आपण पटकन कंप्लीट कसं करू शकतो किंवा आपल्याला कंप्लीट करण्यासाठी मल्टिपल ॲक्टिव्हिटीज आपण कोणत्या कोणत्या सोबत करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्टुडंट्सला सांगतो जेणेकरून कुठेच ते अडणार नाहीत. सो हा डिप्लोमा कोर्स खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज, मार्केट सर्वे, प्रत्येक वेंडरविषयी माहिती किंवा प्रत्येक वेंडर्स सोबत तुम्ही कशा पद्धतीने डील करायला पाहिजे, त्यांच्यासोबत कसे रेट्स फायनल करायला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. सर मार्केटमध्ये अनेक संस्था आहेत, पण विद्यार्थ्यांनी 3D व्हिजनमध्येच का सहभागी झालं पाहिजे, का ॲडमिशन घेतलं पाहिजे?
आत्ता आपण बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा केली आहे, पण त्यातली त्यात जो स्टुडंट्सला पडणारा क्वेश्चन की बाबा आम्ही तुमच्याकडे शिकल्यानंतर आम्हाला जॉब मिळेल का, हां. तर आत्तापर्यंत म्हणजे आम्ही 100% जॉब प्लेसमेंट करतो. व्हेरी नाईस. जॉब गॅरंटी वगैरे म्हणण्यापेक्षा 100% जॉब प्लेसमेंट आमच्याकडे आहे. फंटॅस्टिक. जसं आम्ही तुम्हाला 100% जॉब प्लेसमेंट आहे ही तुम्हाला कमिटमेंट देतो, आमची फक्त तुमच्याकडनं एकच छोटीशी तुमच्याकडनं एक कमिटमेंट हवी आहे आम्हाला, की तुम्ही फक्त क्लास कंप्लीट करा. तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही क्लासमध्ये आल्यानंतर नक्कीच आम्ही तुम्हाला सगळं नॉलेजही शेअर करू तुमच्यासोबत आणि तुमच्याकडनं कामही करून घेऊ. तर 100% आम्ही आतापर्यंत मोर दॅन 3000+ स्टुडंट्सला आम्ही प्लेसमेंट दिलेले आहे सर. व्हेरी नाईस. आणि त्यांचं करिअर बघता काही जण फ्रीलान्सिंग करत आहेत, काही जण जॉब करत आहेत, जे की खूप चांगल्या लेवलवरती आहेत आणि फ्रीलान्सिंग करणारे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं अर्निंग करत आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्हालाही आनंद होतो. त्यांच्या जीवनाचा हा प्रवास बघत थोडं आम्हालाही कुठेतरी वाटतं की जसं आम्ही निसर्गाचं देणं लागतो, तर कुठेतरी आम्ही काहीतरी एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन यामध्ये करत आहोत. अच्छा, थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही आज आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने माहिती या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, थँक्यू. या पॉडकास्टद्वारे आपण पाहिलं की 3D व्हिजन इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांना इंटेरियर डिझाईनमध्ये यशस्वी करिअरसाठी कसं मार्गदर्शन करतं. जर तुम्हालाही या क्षेत्रात करिअर घडवायचं असेल तर ही संस्था तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. लक्षात ठेवा, प्रत्येक यशाची सुरुवात योग्य पावलापासून होते आणि या संस्थेत तुमचं प्रत्येक पाऊल तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायक गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं ऐकून खूप आनंद झाला. पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत शिकत राहा, वाढत राहा आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करत राहा.